पावसाबद्दल एक धक्का देणारी आणि एक डेंजर बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। वातावरणामध्ये पूर्णपणे बदल झाल्यामुळे या ठिकाणी आज मध्यरात्री 2च्या सुमारास या भागात चक्रीवादळासारखी परिस्थिती निर्माण होऊन ढगफुटी होण्याची शक्यता या ठिकाणी हवामान खात्याकडून या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे। आणि तसं पाहायला गेलं तर जवळजवळ 1000 किलोमीटर लांबीचा एक मोठा ढग आणि भयानक चक्रीवादळ महाराष्ट्रामध्ये घुसल्याची बातमी या ठिकाणी आता समोर आलेली आहे। बघा, ही बातमी आता तुम्ही खोटी समजू नका, ही अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे आणि एक भयानक चक्रीवादळ महाराष्ट्रामध्ये घुसल्याची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। त्यामुळे आता तुम्ही सावधान व्हायचं आहे। आज बातमी तुम्ही साधी समजू नका, कारण स्वतः हवामान विभागाने 5 मिनिटांपूर्वी या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राचा एक सॅटेलाइटद्वारे एक मोठा फोटो काढलेला आहे। तर त्यामध्ये तब्बल पाहायला गेलं तर जवळजवळ 1000 किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचा एक मोठा ढग महाराष्ट्राच्या दिशेने सरकत असल्याची बातमी या ठिकाणी समोर येत आहे। त्यामुळं जो काय 1000 किलोमीटरचा लांबीचा ढग आहे, ज्याच्या पोटात एक भयानक चक्रीवादळ देखील या ठिकाणी घेऊन येत आहे, जे मध्यरात्री 2च्या सुमारास या महत्त्वाच्या जवळजवळ पाहायला गेले तर 15 जिल्ह्यांमध्ये घुसणार असल्याची सगळ्यात मोठी माहिती या ठिकाणी समोर येत आहे। होय, हे तुम्हाला खोटं वाटत असेल, पण काल पाहायला गेलं तर जे काही सोलापूर जिल्हा आहे, त्या सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील काल मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडला आणि त्यात गारपीट देखील झाली। आणि त्या गारपीट होत असताना एक भयानक दुर्घटना घडली, ज्यामध्ये विजेचा इतका भयानक कडकडाट झाला, ज्यामुळे एका व्यक्तीचा दुर्दैवी अंत देखील झाला। तुम्ही ही बातमी TV असेल, चॅनल असेल, नंतर पेपरमध्ये देखील वाचले असेल। जे काय पश्चिम महाराष्ट्राचा भाग आहे, पुणे असेल, सातारा असेल, सांगली असेल, कोल्हापूर असेल, या काय इतर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पाऊस देखील झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या सर्व बातम्या तुम्ही पाहिल्या देखील असणार आहेत। आता लोकांनी हवामान विभागाच्या धोक्याच्या सूचनेला गेले 2 दिवस झालं दुर्लक्ष केले। त्यांना वाटतं की पाऊस मोठा पडत असल्याचं पाहायला मिळालं, पण काल जो काही सोलापुरातली जी काही घटना घडली, या ठिकाणी आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जाहीर झालेलं आहे। आणि अक्षरशः पाहायला गेलं तर जे काही विजांचा अक्षरशः तांडव झालेला आहे, भयानक गारपीट झालेला आहे, चक्रीवादळाचा इतका मोठा तडका होता, तर या तिन्ही गोष्टींनी अखंड महाराष्ट्रात हाहाकार उडणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर येत आहे। आणि आज मध्यरात्री कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी अतिशय मोठ्या पावसाचा धोक्याचा इशारा आहे, कोणत्या हवामान विभागाने कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठा पाऊस पडणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये गारपीट पडणार आहे, याची सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करतात। आता महाराष्ट्रातील जवळजवळ 15 जिल्ह्यांमध्ये चक्रीवादळाचा भयानक धोका असून उरलेले जे जिल्हे आहेत, ज्या उरलेल्या जिल्ह्यामध्ये जवळजवळ पाहायला गेलं तर त्या जिल्ह्यामध्ये तीव्र गारपीट होण्याची देखील या ठिकाणी शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे। आणि ही माहिती सॅटेलाइटद्वारे फोटोवरून आलेली आहे, ज्या अवकाशातून आपण फोटो घेतला जातो, एक असा ज्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचा पाऊस कुठे पडणार आहे, चक्रीवादळ कुठे घुसणार आहे, नेमकं किती वाजता या ठिकाणी चक्रीवादळाचा धोका आहे, हे सर्व तुम्हाला या ठिकाणी माहिती समजत असते। आणि सगळ्यात महत्त्वाचं, ही माहिती घेत असताना एक महाराष्ट्रामध्ये भला मोठा ढग म्हणजे 1000 किलोमीटरपेक्षा त्याची लांबी जास्त आहे, तर असा एक मोठा ढग या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये घुसत असल्याचा सॅटेलाइटद्वारे या ठिकाणी दिसलेला आहे। आणि त्याचा स्पीड इतका आहे की तो अतिशय स्पीडने देखील महाराष्ट्रामध्ये घुसत आहे। आणि त्याचबरोबर एक चक्रीवादळ देखील या ठिकाणी येत आहे आणि त्या चक्रीवादळाचा देखील स्पीड अतिशय भयानक आहे। ते तासाला जवळजवळ पाहायला गेलं तर 120 किलोमीटर प्रति तासाने या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आता घुसत आहे। आता मध्यरात्री हे आता चक्रीवादळ आता शिरले, आता काल सोलापूर झालं, ते आता सोलापूर नंतर आता महाराष्ट्रामध्ये होणार असल्याची माहिती देखील आणि बातम्या देखील या ठिकाणी समोर येत आहेत। आजचा हा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासातला सगळ्यात मोठा भयानक असणार आहे। आता हवामान खात्याने देखील स्पष्ट केले की त्या ठिकाणी जवळजवळ 1000 किलोमीटरपेक्षा जास्त जो मोठा ढग आहे, जो आता मॅपमध्ये दिसला आहे, तर त्या सॅटेलाइट इमेजमध्ये असं देखील दिसलं आहे की तो अक्षरशः येताना त्याने समुद्रातलं जी काही वाफ होते, सगळं वाफ या ठिकाणी पोटात ओढावून घेतले। त्यामुळे तुमच्या जिल्ह्यामध्ये आज या ठिकाणी गारपीट झाले का बघा, तो आता महाराष्ट्रामध्ये तिप्पट वेगाने धडकणार आहे, ज्याला फक्त 3 तासच या ठिकाणी उरलेत। बघा, नुसता पाऊस पडणार नाही, तर अक्षरशः जमिनीला भेगा पडतील, इतक्या मोठ्या भयानक विजा, त्याच्यानंतर गारांचा भयानक पाऊस पडेल। यासोबतच पाहायला गेलं तर
वारं तर इतकं भयानक असेल, चक्रीवादळ असेल तर 120 किलोमीटर प्रति तास वेगाचा इतका भयंकर वारा आहे. अक्षरशः मध्यरात्री तुमची जी काही झोपेत असाल तर तुमची दाना दिन उडेल. तर या बातमीला तुम्ही 15 वर्षापूर्वीच जे काय विदर्भामध्ये असेल, मराठवाड्यामध्ये असेल, अक्षरशः या वादळानं या ठिकाणी हादरून सोडलं होतं. तर आता पहिल्यांदाच हे या ठिकाणी हे होत नाही. तर 15 वर्षापूर्वी देखील अशाच प्रकारचं विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये देखील परिस्थिती निर्माण झाली होती आणि हवामान विभागाने देखील आता या ठिकाणी गंभीर इशारा दिलेला आहे. त्यामुळे आता लोक शांततेत रात्री झोपले असतील, पण सकाळी पाहिलं तर तिथंच तुम्हाला काहीच उरलेलं दिसणार नाही. अशी परिस्थिती या 15 जिल्ह्यामध्ये मध्यरात्री निर्माण होण्याची शक्यता आहे. मग आता तुम्हाला वाटत असेल की आमचा जिल्हा त्यामध्ये आहे का? कोणत्या जिल्ह्यामध्ये कधी चक्रीवादळ घुसणार आहे? ढगपट्टी कोणत्या जिल्ह्यामध्ये होणार आहे? गारपीट या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यामध्ये होणार आहे? याचीच माहिती तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील हा सगळ्यात मोठा धोक्याचा इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे. कारण आता असा एक महाराक्षस आहे ज्याचं नाव आपण पाहायला गेलं तर सुपर एलिनिनो. या ठिकाणी त्याचं अगोदर देखील तुम्ही नाव ऐकलं असेल. तर 15 वर्षापूर्वी या ठिकाणी पुन्हा तयार झालेला आहे. तो मागील 15 वर्षापूर्वी तयार झाला होता. आता तुम्ही म्हणाल की एल निनो म्हणजे काय? तर मित्रांनो, तो अतिशय घातक या ठिकाणी वायू आहे. तोच या ठिकाणी महाराष्ट्राच्या दुप्पट वेगाने या ठिकाणी आपल्या रात्रीच्या मध्यरात्री प्रवेश करतोय. आता हे कुठं तयार होतोय? जे की आता आपल्या जगातला सगळ्यात मोठा महासागर म्हणजे प्रशांत महासागर, ज्यामुळे आता भारतामध्ये पावसापेक्षा सरासरीपेक्षा या ठिकाणी कमी राहणार असल्याची देखील माहिती या ठिकाणी समोर येत आहे. परंतु जो काय अवकाळीचा फटका आहे तो शेतकऱ्यांना जबरदस्त पिकांना बसणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर येत आहे. पाऊस आणि चक्रीवादळाच्या स्वरूपात संपूर्ण महाराष्ट्र आणि मोठं संकट या ठिकाणी येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आजचा जो काही दिवस आहे तो अतिशय महत्त्वाचा असणार आहे. आजची रात्र आहे या ठिकाणी वैरेची आहे. त्यामुळे आता सरकारने अतिशय एक तातडीची बैठक देखील या ठिकाणी घेतलेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये कसा पाऊस पडणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये तडाखा जास्त बसणार आहे, त्या पाहिलं तर कोणत्या जिल्ह्यामध्ये चक्रीवादळासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. कारण या ठिकाणी चक्रीवादळाची परिस्थिती मध्यरात्री या ठिकाणी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता पहिल्या टप्प्यातील 15 जिल्हे कोणते आहेत, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात कोणते जिल्हे आहेत, त्याच्यानंतर तिसऱ्या टप्प्यात कोणते जिल्हे आहेत, अशी माहिती या ठिकाणी सविस्तर सांगणार आहे. सगळ्यात एक पाहायला गेलं तर अतिशय मोठा पाऊस आहे. अक्षरशः हा आकांड तांडव या ठिकाणी पाऊस मांडणार आहे, ज्यामध्ये चक्रीवादळाची देखील परिस्थिती गंभीर होणार आहे, ज्याच्या तारखा देखील या ठिकाणी पुढे सांगण्यात आल्या आहेत. गेल्या 15 ते 20 दिवसापूर्वी महाराष्ट्रामध्ये 2 टप्प्यामध्ये अवकाळी पाऊस झाला होता. त्यामुळे काही ठिकाणी गारपीट देखील झाली, ज्याने महाराष्ट्राला नागरिकाची विशेषतः शेतकऱ्याची या ठिकाणी अक्षरशः तारंबळ उडवली. कुठे गारा पडल्या, त्यामुळे शेतकऱ्याचं भरपूर बागायती पिकांचं नुकसान झालं. काही शेतकऱ्यांचं द्राक्षे खराब झालं, काही पपई झालं. त्याच्यानंतर पाहिलं तर काही आंब्याच्या बागा खराब झाल्या. त्यामुळे शेतकऱ्याच्या उत्पादनामध्ये या ठिकाणी घट झाली आणि अनेक शेतकरी या ठिकाणी जे पाहायला गेलं तर अतिशय चांगल्या प्रकारे पाणी देऊन पीक आणलं होतं ते हाताशी आलेला घास या ठिकाणी पाठीमागच्या गारपिटीने आणि पावसाने या ठिकाणी वाया घालवलेला आहे. आता तुम्हाला पुन्हा वाटत असेल की हे वाया जाऊ नये, नेमका पाऊस कधी पडणार आहे, याच्या अगोदर तुम्हाला पिकाची काळजी कशी घ्यायची, तुमच्या शेतामध्ये तुम्ही पीक काढून ठेवलं आहे त्याची व्यवस्था कशी करायची, याची सविस्तर माहिती आज व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आता महाराष्ट्रातील पुढील 3 ते 4 तासामध्ये जी काय चक्रीवादळासारखी परिस्थिती निर्माण होणार आहे, ढगफुटीची परिस्थिती होणार आहे, तसेच या ठिकाणी गारपीट देखील होणार आहे. तर आणि मध्यरात्री 2च्या सुमारास हे सगळं घडणार असल्याने सगळ्यात महत्त्वाचं आपल्या डोक्याला टेन्शनची देखील बातमी वाढलेली आहे. ज्यामुळे आता ताबडतोब ज्या 15 जिल्ह्याची यादी जाहीर केली आहे, या जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठा फटका पहिल्या टप्प्यामध्ये बसणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी समोर आली आहे. आता पहिला टप्पा, दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा असे या ठिकाणी 3 टप्प्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र या पावसानं आणि या चक्रीवादळानं व्यापणार असल्याची माहिती या ठिकाणी हवामान खात्याने या ठिकाणी देण्यात आली आहे. आता बघा, पहिल्या जिल्ह्यामध्ये कोणकोणते, पहिल्या टप्प्यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत, दुसऱ्या टप्प्यात कोणकोणते जिल्हे आहेत, तुमचा जिल्हा या ठिकाणी गारपीट आणि चक्रीवादळ होणार का, रात्री तुमच्या देखील घरी असेल, तुमच्या गावात असेल, तुमच्या तालुक्यात असेल, चक्रीवादळ आणि पाऊस येणार का, याची सविस्तर माहिती या ठिकाणी व्हिडिओ जाणून घेण्याचा प्रयत्न करा. आता सगळ्यात महत्त्वाचं पाहिलं तर या जिल्ह्यासाठी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे ही पाहिल्याशिवाय तुम्ही व्हिडिओ बंद करू नका. आता महत्त्वाचे जे काही जिल्हे आहेत, 15 जिल्हे आहेत, त्या जिल्ह्यासाठी अतिशय महत्त्वाचे आजची रात्र ठरणार आहे. आजची रात्र वैरायची आहे, त्यामुळं अतिशय भयानक राक्षस 120 तासानं वारा असणार आहे, भयानक पाऊस असणार आहे आणि त्याच्यासोबत गारपीट देखील असणार आहे. त्यामुळे तुमचे पिकं असतील, दुसरं पाहिलं गेलं तर तुमचे पत्र्याची घरं असतील, झाडं असतील आजूबाजूला,
ते अक्षरशः उन्मळून पडतील. त्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहण्याचा नक्की प्रयत्न करा. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शास्त्रज्ञांनी देखील आणि हवामान तज्ज्ञांनी देखील ही माहिती सांगितली आहे. जवळजवळ 1 किलोमीटरचा जो काही ढग आहे तो 1 किलोमीटरचा ढग या ठिकाणी अक्षरशः महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये रात्रीच अग्नी तांडव केलेला आहे. काही ठिकाणी विजा पडलेत, काही ठिकाणी झाडं पडलेत, काही ठिकाणी शेतकऱ्याच्या घराची पत्रे उडून गेलेत. त्यामुळे आता तुमच्या जिल्ह्यामध्ये देखील कधी या ठिकाणी पाऊस शिरू शकतो. कोणते 15 जिल्हे आहेत त्या 15 जिल्ह्याची लिस्ट देखील आपल्याकडे आलेली आहे आणि सविस्तर त्या 15 जिल्ह्याची नावे सांगणार आहेत. जवळजवळ ते 10 ते 15 जिल्हे असणार आहेत. त्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये या ठिकाणी पाऊस घुसणार आहे. त्याच्यानंतर आणखी रौद्र रूप या ठिकाणी धारण करणार आहे. म्हणजे नेमकं 3 टप्प्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये विदर्भ असेल, मराठवाडा असेल, नंतर पश्चिम महाराष्ट्र असेल, नंतर जे काही अशी विभागानुसार या ठिकाणी पाऊस येणार आहे. आता सगळ्यात अगोदर कोणत्या विभागात पाऊस येणार आहे क्रमाक्रमाने या ठिकाणी पाहणार आहात. आता सगळ्यात महत्त्वाचं क्रमवारी पाहूया. जर आता निसर्गात सर्वात मोठा धोका कोसळणार आहे. हवामान अभ्यासकाच्या माहितीनुसार महाराष्ट्राची 4ही कोपरी या ठिकाणी संकटाच्या विळख्यात असणार आहेत. आता या ढगाचा पहिला सगळ्यात मोठा तडाखा जे काही राज्याचे दक्षिण भागाला जिल्हे आहेत त्यामध्ये पाहायला गेलं तर सांगली असेल, सातारा असेल, कोल्हापूर असेल, या ठिकाणी या जिल्ह्यांना देखील सर्वाधिक मोठा आणि गारपीटाचा बसणार आहे. त्याच्यानंतर पाहायला गेलं तर सगळ्यात महत्त्वाचं दुसरे जिल्हे ते देखील सांगणार आहे. सुरुवातीला पाहायला गेलं तर 20 एप्रिलच्या म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं 20 एप्रिलपासून या ठिकाणी सुरू झालेला पाऊस सगळ्यात महत्त्वाचं अतिशय काळा होईल. नंतर दुपारी या ठिकाणी गाड्याचे हेडलाईट लावून देखील तुम्हाला प्रवास या ठिकाणी करावा लागू शकतो. कोल्हापूर आणि पन्हाळगड परिसरात देखील कोल्हापूर जिल्ह्याच्या शहरी भागात देखील पावसाळ्यासारखा नाही तर ढगफुटीसारखी या ठिकाणी परिस्थिती निर्माण होऊ शकते. बारामती असेल या नागरिकांना सुद्धा यंदा गारपीट नाही तर चक्क बर्फाचे मोठमोठे गोळे आकाशातून तुम्हाला पडताना बघायला मिळतील. विजांचा कडकडाट इतका भयानक असेल तर त्याचं देखील तुम्ही नाव घेऊ नका. त्यानंतर उत्तर महाराष्ट्र असेल, खानदेशचा मोठा भाग असेल, तिथं काय परिस्थिती असेल तर आज मध्यरात्री 2 वाजता कोणत्या जिल्ह्यामध्ये चक्रीवादळाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. ड्रॅगन फ्रूट असेल, नंतर या जे बागांना देखील या ठिकाणी धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यानंतर आता गारपीटचा इशारा कोणत्या जिल्ह्यात आहे, 3ऱ्या, 4थ्या आणि 5व्या टप्प्यात कोणते जिल्हे येणार आहेत हे पाहिल्याशिवाय तुम्ही व्हिडिओ बंद करू नका. 2 मिनटं वेळ देऊन नक्कीच लक्ष देऊन हा व्हिडिओ बघा. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुसऱ्या टप्प्यात कोणकोणते जिल्हे आहेत. नाशिक असेल, जळगाव असेल, धुळे असेल, नंदुरबार असेल, या जिल्ह्यामध्ये पाहायला गेलं तर जवळजवळ आजच्यापासून या ठिकाणी 27 एप्रिलपर्यंत या ठिकाणी सगळ्यात मोठा पाऊस असणार आहे अशी माहिती देखील या ठिकाणी सांगण्यात आली आहे. हे ताशी तुम्हाला 100 ते 100 म्हणजे तासाला 100 किलोमीटर वेगाने वारे देखील वाहणार आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या जुने घरावरील पत्रे असेल, नंतर कौलं असतील, नंतर तुमचे जुनी झाडं असतील हे देखील पडण्याची शक्यता आहे. जे का तुमच्या द्राक्षाच्या बागा असतील, केळीच्या बागा असतील, डाळिंबाच्या बागा असेल, नंतर तुमच्या कांद्याचं शेत असेल तर या ठिकाणी या शेतावरती देखील हल्ला होण्याची शक्यता आहे. नाशिक असेल, इगतपुरी असेल, संगमनेर असेल, या परिसरात गारपीटीचा थरार असेल. काही मिनिटात संपूर्ण जमीन पांढरशुभ्र तुम्हाला बर्फ दिसेल. आज या ठिकाणी पाऊस पडला की बर्फ असं तुम्हाला परिस्थिती निर्माण होईल. त्यानंतर 3ऱ्या टप्प्यात नंबर लागतोय मराठवाड्याचा. होय, मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी देखील इकडे लक्ष द्या. या जिल्ह्यामध्ये देखील भयानक संकट येण्याची शक्यता आहे. हा 3रा टप्पा झाला. आता 4थ्या टप्प्यात विदर्भ आणि 5व्या टप्प्यात महाराष्ट्र असेल. आता 3ऱ्या टप्प्यात जिल्ह्यांची यादी पाहतोय. परंतु आज मध्यरात्री कशा प्रकारची परिस्थिती होणार आहे हा व्हिडिओ पाहिल्याशिवाय बंद करू नका. कोणते परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर असेल, जालना असेल, नंतर बीड असेल, धाराशिव असेल, लातूर, परभणी या भागात देखील पुढच्या 2 दिवसामध्ये हवामान विभागाने या ठिकाणी पूर्णपणे पाऊस मोठा पडण्याची शक्यता आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संकट कधी येईल 2014 ते 2015च्या दरम्यान देखील या ठिकाणी मराठा आणि विदर्भामध्ये पूर्ण जे अतिशय परिस्थिती निर्माण झाली होती. त्याच्यानंतर अवकाळी देखील या ठिकाणी आले होते. त्यामुळं काही वेळा कोरडा पाऊस होईल अशी देखील परिस्थिती होण्याची शक्यता आहे. त्यानंतर हिंगोली आणि नांदेडमध्ये देखील वीज पडण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता या ठिकाणी पुणे वेधशाळेकडून या ठिकाणी वर्तवण्यात आले आहे. त्यानंतर पाहिलं तर पुढचे जिल्हे विदर्भातील जिल्ह्यात या जिल्ह्याला देखील फटका बसणार आहे. ते नागपूर असेल, वर्धा असेल, वाशिम असेल, अकोला असेल, अमरावती असेल, या भागात देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला गेलं तर 27, 28, 29 आणि 30 एप्रिलमध्ये मोठा पाऊस पडण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आली आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं ही माहिती सांगतोय ही म्हणजे फक्त पुणे वेधशाळा असेल, नंतर महत्त्वाचे जे काय हवामान विभाग आहेत त्या हवामान विभागाकडून घेतलेली माहिती आहे. हा फक्त आपला अंदाज होता. तुमच्या भागामध्ये सध्या वातावरणाची नेमकी काय स्थिती आहे, आभाळ भरून आलं आहे का, वाऱ्याचा वेग वाढला आहे का, नक्की तुम्हाला या ठिकाणी कसं चेक करायचं आहे. तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला काही सूचना या ठिकाणी सांगण्यात आल्यात. तुम्ही जर मराठवाडा असेल, विदर्भ असाल,
तर या भागामध्ये राहत असाल तर तुम्हाला स्वतःची तुमच्या पिकाची खबरदारी घ्यावी लागेल. तुमच्याकडे काय उपाय असतील तर या ठिकाणी नक्की आंबे झाड असतं तर इतर काय असेल तुम्ही या ठिकाणी तुमच्या आंबे झाडाची काळजी घ्यायची आहे. आज मध्यरात्री गारपीट देखील होऊ शकते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचे आंबे आलेच तर तुम्ही काढून घ्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोठा पाऊस पडत असेल तर तुम्ही घराच्या बाहेर देखील पडू नका, कारण या ठिकाणी मोठी गारपीट आहे. या ठिकाणी एखादी गार डोक्यावर पडली तर या ठिकाणी तुम्हाला अतिशय चांगला तुम्हाला मार बसू शकतो. त्यामुळे तुम्हाला सुद्धा या ठिकाणी अंदाज आहे, त्यामुळे आता काळजी घ्या, सुरक्षित राहा असा अंदाज देखील या ठिकाणी वर्तवण्यात आला आहे. हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत लाईक करा, सबस्क्राईब करा आणि दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करा. धन्यवाद.